खऱ्या अर्थाने या रायगडचा हा वादळ आहे, याच्या नावातच वादळ आहे असा ओंकार मेश्री वादळ खारीकवाडा संघाचा एक जबरदस्त खेळाडू चढाईकडे आपल्याला पाहायला मिळतोय. बोनीची पहिली चढाई घेऊन निघालाय. बघा कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते आणि या बेसमध्ये एक तसे माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर दाखल तेजस पडवाय. अनेक वर्ष ज्याला या कबड्डी खेळाचा अनुभव आहे, नव्हे तर दांडगा अनुभव आहे, असं एक जबरदस्त मोहरात तेजस पडवाय. जर्सी क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल पांडवादेवी रायवाडी संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने अनेक सामन्यांचा ज्या खेळाडूला अनुभव आहे, असा एक जबरदस्त मोहरात तेजस आपल्याला पाहायला मिळतो चढाईसाठी. बघूया कितपत गुणांची लयलूट तेजसच्या माध्यमातून केली जाते. वादळ खारीकवाडा विरुद्ध पांडवादेवी रायवाडी. आज मात्र प्रशांत जाधव देखील नसेल, आज मात्र केदार लाल देखील नसेल. आज मात्र संघाला या ठिकाणी धीरज राणे आणि संकेत बंकरला एक बहारदार परफॉर्मन्स करून दाखवावं लागेल. चढाईसाठी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय प्रीतम. हा देखील एक टोपके वादळ आहे नक्कीच, परंतु एक बहारदार परफॉर्मन्स दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने त्याला प्रत्युत्तर दाखल यावेळेस हा खेळाडू असेल चढाईसाठी या रोहा तालुक्याचा सुपुत्र अर्थातच स्वागत वर्गात 9 नंबरच्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया हा देखील एक वेगवान चढाई बहादर आहे. अनेक वर्ष कबड्डीच्या खेळाची सेवा करणारा हा देखील एक सेवेकरी आपल्याला चढाईसाठी पाहायला मिळतोय. अहो बघावं आणि बघतच राहावं असा कबड्डीचा खेळ अनेक जाणकार मंडळींनी सजलेली ही क्रीडा नगरी आणि तुमच्यासारख्या तमाम रसिक मायबा प्रेक्षकांची हजेरी लाभलेली ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आयोजकांचं धन्यवाद द्यावं तेवढं थोडं आहे, कारण आपण या आगरी समाजाने खऱ्या अर्थाने एक बहारदार नियोजन आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. नक्कीच मित्रांनो, इतिहास आमचा सांगतो की स्त्रीने शत्रू सोडवला आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तारा राणींनी खऱ्या अर्थाने औरंगजेबाला घडवला. यावेळेस चढ रे तिसरी चढाई. स्वागत सवारकर आणि स्वागत सारख्या वाघाला तुम्ही ऍडव्हान्स सायकल करताय, कसं शक्य होईल? अहो मासाहेब तुम्ही होतात म्हणून जाधव भोसले घराणे आले एकत्र. अहो मासाहेब तुम्ही होतात म्हणून जाधव भोसले घराणे आले एकत्र. केवळ तुम्ही होतात म्हणून पाहिले की या महाराष्ट्राने स्वराज्याचे स्वप्न. अहो मासाहेब केवळ तुम्ही होतात म्हणून येत गेला या महाराष्ट्राला आकार. अहो मासाहेब केवळ तुम्ही होतात म्हणून झाले स्वराज्याचे स्वप्न साकार. अहो मासाहेब तुम्ही होतात म्हणून लढला मावळा. अहो मासाहेब तुम्ही होतात म्हणून रायगड पाहिले आज शिवराज्याभिषेकाचा आज सुवर्णमय सोहळा. अहो मासाहेब तुम्ही होतात म्हणून एकत्र लढले शिवछत्रपती आणि शिवशंभू छावा. केवळ मासाहेब तुम्ही होतात म्हणून आकाशात फडकला भगवा. अहो मासाहेब केवळ तुम्ही होतात म्हणून मिळाली या स्वराज्याला गती आणि मासाहेब तुम्हीच होतात म्हणून या शिवराज्याच्या केवळ मासाहेब तुम्हीच आहात या शिवराज्यात. करत आपण पाहतोय मैदान क्रमांक 1 वरती रायवाडी आणि वादळ खारीकपाडा जबरदस्त संघ. एक मुरुड तालुक्यातील तर एक पेण तालुक्यातील अतिशय जबरदस्त दोन्ही पण संघ आपण पाहतोय मैदानावरती. सर्वांच्या माहितीप्रमाणे जर म्हटलं ना तर तनेरा विभाग आणि कोकण गाव या रोहा तालुक्यात मध्यवर्तीमध्ये म्हणजे रोहामध्ये भरपूर अशा स्पर्धा होत असतात. परंतु बऱ्याच वर्षानंतर आगरी समाजाच्या माध्यमातून ही खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय ह्या वाजंत्री क्रीडा नगरीवरती मंडळी. तर म्हणतात ना की आगरी म्हटलं तर आगरी आणि लय लय जिगरी अशा प्रकारची स्पर्धा आपण पाहतोय या कोकणच्या वाजंत्री क्रीडा नगरीवरती. दोन्ही जबरदस्त एकापेक्षा एक असे एकदम जबरदस्त संघ एकाबरोबर ठाकले. एकीकडे रायवाडी तर प्रतिस्पर्धी वादळाप्रमाणे त्याच्याकडून चढाई होताना वादळ खारीकपाडा संघ. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार आणि कोण हरणार असे दोन्ही सुद्धा जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो कबड्डी म्हटलं ना तर कबड्डी म्हणजे रायगडची पंढरी आणि खंडोबाची जेजुरी. कबड्डी म्हटलं तर रायगडची पंढरी आणि खंडोबाची जेजुरी. कबड्डी म्हटलं तर पाठीवरचा वार आणि तलवारीची धार आणि कबड्डीची रणधुमाळी रंगते या भव्य आणि दिव्य वाजंत्री क्रीडा नगरीवरती कोकण या गावामध्ये. म्हणूनच म्हणतो मी की आगरी लय लय जिगरी. आणि अशी स्पर्धा माझ्या माहितीप्रमाणे तरी आपल्या ह्या विभागात तरी भव्य दिव्य 51,000ची पहिल्यांदा स्पर्धा आपण पाहतोय. आयोजक आपल्याला विनंती असेल आपण मैदान क्रमांक 3 करिता गुणाला एक पाठवा.
आयोजकांना विनंती करतो मैदान क्रमांक 3 करता गुणलेखक पाडवा मित्रांनो त्या ठिकाणी 10 मिनिटं सामना थांबलेला आहे. गुणलेखक नाही आहेत. आयोजक अमित कांबळे आपण त्या ठिकाणी गुणलेखकाचं काम पाहायचं आहे. मैदान क्रमांक 3 अमित कांबळे गुणलेखकाचं काम पाहायचे. वादळची चपलाई काय पकड पाहायला मिळते मैदान क्रमांक 2 वरती रायडर बा झुकला औरंगजेब म्हणे कैसा हवा तुम्हारा छावा ऐसा मर्द मराठा या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा पुन्हा जन्माला यावा. जय शिवराय. वारंवार मी म्हणतोय की आगरी का म्हणतात जिगरी मित्रांनो. आगरी ज्याच्याजवळ दोस्ती, ज्याच्याजवळ मैत्री, ज्याच्याजवळ सर्व गुण संपन्न असा हा आपला पट्टा सर्व आगरी समाज आणि धमक टाकून देतो. 51,000च्या स्पर्धा आम्ही भरवू शकतो आणि खरोखर प्रत्येकाला अभिमान असेल की आपल्या कन्नड विभागामध्ये एवढी मोठी स्पर्धा, एवढी मोठी एका ग्राउंडवरती 4-4 मैदान आपण पाहतोय आणि 3-3 तालुक्यातून इथे जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. आपण युट्यूबचं लाईव्ह पाहतोय. एक सुद्धा प्रेक्षक अजून इथे कमी झालेला नाही. मी महिला वर्गाने सुद्धा दाद देतो की अलीकडे छोट्यांपासून मोठ्यापर्यंत कबड्डी हा नसा नसा भिल्लाय. मातीतील मर्दानी खेळ आणि रंगतो ह्या वादंत्री मैदानावरती. खरोखरच खूप एकदा मैदान क्रमांक 2 कडे आपण होऊया. चढाईसाठी असेल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 3 एक करण पाटील एक जबरदस्त 90 खेळाडू पेन विभागामधून तयार होतोय. 5 एक समीकरण असेल. यावेळेस मात्र राकेश गायकवाड मैदानाच्या बाहेर असेल. संकटावर येणारं संकट कशा प्रकारे येतं ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. विराज पाटील आज मैदानामध्ये नसेल. आज राजमोरेची गैरहजेरी असेल आणि या परिस्थितीमध्ये राकेशला देखील एक पकड सुंदर होत्या. लाईनमन आपण मैदान क्रमांक 3 वर कार्यरत राहा. त्या ठिकाणी स्कोरर देखील नाही आहे. आयोजक आपण त्या ठिकाणी लक्ष द्या. खऱ्या अर्थाने आगरी ज्ञाती सेवा मंडळ रोहा तालुका यांच्या माध्यमातून आयोजित या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशी ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा यावेळेस चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. स्वागत सवरकर. वा वा यावेळेस मात्र मोठा मासा गायला लागतोय. सुंदर पकड आपल्याला पाहायला मिळते वादळ खारीपडा संघाच्या माध्यमातून. अंधाराला भीत नाही कारण आभाळाची साथ आहे. अंधाराला भीत नाही कारण आभाळाची साथ आहे. मुळे तर वाचणार नाही मर्द मराठ्यांची जात आहे आणि असेच मर्द मावळे आपल्याला लढाई देताना पाहायला मिळतात. चढाई करताना पाहायला मिळतात. भूमिकेमध्ये आपल्याला जयवंत बंडे पाहायला मिळेल. नक्कीच अनेक मातब्बर खेळाडू या रोहा तालुक्यामध्ये घडत आहेत. तर बघा यावेळेस 3री चढाई प्रीतमवर जबाबदारी आहे. पहिली चढाई सक्सेसफुल केली होती. या चढाईमध्ये काय होईल यावेळेस संकेतांच्या समोर उभा टाकला असेल आणि ही शृंखला भेटल्या रायगड जिल्ह्यातल्या कोणत्याच खेळाडूला शक्य होणार नाही. कारण शृंखला त्या रायगडच्या वाघाची अर्थातच विराज राणे याची असेल. उत्तम मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. प्रत्युत्तर नकल चढाई आपल्याला कोणाची पाहायला मिळते अर्थातच संकेत बनकर खरं मित्र नाही आहे. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असताना अनेक वेळा त्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आणि महाराष्ट्र राज्याचं देखील प्रतिनिधित्व केलं असा राष्ट्रीय खेळाडू अर्थातच संकेत बनकर यावेळेस आपल्या चढाईसाठी पाहायला मिळतो. तर मैदान क्रमांक 2 वर संदेश पाटील नुकतीच कामगार चषक या कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामधील JW डोलवी या संघाने अंतिम विजेतेपद मिळवलं. अखंड महाराष्ट्र राज्यभरून ज्या ठिकाणी संघ उपस्थित झाले होते त्या संघांमध्ये संकेत बनकर आणि सुशांत पाटील या 2 खेळाडूंची त्या ठिकाणी एक महत्वपूर्ण कामगिरी बजावताना 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच हितेश पाटील मॅन फ्रॉम TVM काराबी 8 नंबर जर्सी प्रदान केला. 5 एक समीकरण असेल. हा देखील मित्रांनो वेगवान खेळाडू आहे पेण तालुक्यामध्ये. तर मैदान क्रमांक 3 वर देखील विरूच्या आपल्याला वारंवार चढाया पाहायला मिळतात. आदरणीय दिनेशजी कांबळे आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर जायचं आहे. खरंच छान स्पर्धा. 4ही मैदानावरती वातावरण तापलेलं वाटतंय. मैदान क्रमांक 1 वरती दूर डाय करो या मरो. एकतर गुण मिळवावं तरी नाहीतर एकतर गुण हलवावं तरी. आणि आता आम्हाला आमचे गायक कोकण गावचे वादंत्री आम्हाला सांगतात
की 7 तालुक्यांचे इथं सहभाग होतो या स्पर्धेमध्ये. खरोखरच खूप मोठी स्पर्धा आपण स्पर्धा पाहतोय. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणणारे तुकाराम महाराज कुठे मिळणार नाही, असे मिळणारे तुकाराम महाराज कुठे मिळणार नाही. परंतु आवाज वाढव डीजे, आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे अशी म्हणणारी पावलं काळजी गावोगाव मिळते. पंचांचा निर्णय अंतिम राहील मैदान क्रमांक 2 वरती. पंचांची उतर घालायचं नाही मैदान क्रमांक 2 वरती. सर्व कमिटी आपल्याकडे लक्ष आहे. पंचांची उतर घालायचं नाही मैदान क्रमांक 2 वरती. पंच आहेत तिथं. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय दिलेला आहे मैदान क्रमांक 2. जय बजरंग रोहा. सामना चुरशीचा एक गुण महत्वाचा आहे, पंचांचा ऐकायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. जय बजरंग आपल्याला प्रतिची विनंती आहे. माहितच नाही 5 वाजता आलो घरी. माहिती का फिक्सिंगचा गेम मॅच, फिक्सिंग मॅच, फिक्सिंग मॅच. निर्णय दिलेला आहे. जेवणामध्ये ठेचा आणि जीवनामध्ये ठेस लागल्याशिवाय माणसाची प्रगती होत नसते. जय बजरंग रोहा संघाला विनंती आहे आपण सहकार्य करा मित्रांनो. चला मैदान क्रमांक 1 वरती थरथर थरथरा धगधग चुरस आदिपती जय पराजय हार जीत. एकीकडे खारीक पाडा तर एकीकडे स्वागत. चढाईसाठी आलाय 9 नंबर जर्सी मैदान केला रायवाडी संघाचा हुकमी एक्का. जबरदस्त शरीरसृष्टी चढाईसाठी असलेला स्वागत. चढाईसाठी 3 विरुद्ध 1 अशी लढत देताना स्वागतला सुद्धा माहिती आहे. जर 3 मध्ये पकडला तर सुपर टॅकल होईल, 2 गुण जातील. चला मैदान क्रमांक 2 लवकर चालू करून घ्या मित्रांनो. पंचांचा निर्णय आलेला आहे आणि पंचांचा निर्णय योग्यच आहे असं कमिटीने सुद्धा सांगितलेलं आहे. चला जरा 62 किलोची तलवार वागंत त्याचं नाव यसाजी. 2000 एकटा लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी त्याचं नाव तानाजी. 8 तासात पुण्याला घोडा त्याचं नाव संताजी. 20 तासात जिंकण्याचा तंबूचा कलश कापून आणतो त्याचं नाव धनाजी. वाघाला एकटा पळतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. जय शिवराय, जय जिजाऊ. मैदान क्रमांक 1 वरची चुरस. मैदान क्रमांक 2 जरा पंच घरात मैदान क्रमांक 2 लवकर चालू करायचं आहे. पब्लिकची एवढी गर्दी वरती का आहे कारण की दोन्ही टीम्सकडे पाहिलं जाते. जो ही मॅच जिंकेल तो पूर्णपणे फायनलचा हकदार असेल. पण कबड्डी आहे मित्रांनो, काही घडू काही बिघडू शकते. हारची जय पराजय प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पालणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून माणसाची प्रगती होत नसते. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पालणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून माणसाची प्रगती होत नसते. तर माणसाची प्रगती होण्यासाठी सूर्य उगवण्याआधी घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. त्यावेळीच माणसाची प्रगती होत असते. जो चांगला खेळेल तोच जिंकणार आहे या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये.
रायवाडी संघाच्या डोक्याचा ताप वाढलेला आहे. कसा घेरलाय अगदी मिठी पाहायला मिळाली. 4 विरुद्ध 1 अशी लढत होती. जबरदस्त पकड आपल्याला पाहायला मिळाली. येत नाही ना टीमची रायवाडीची. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे तुकाराम महाराज. परंतु आवाज वाढवू दिजे तुला आयची शपथ आहे अशी म्हणणारी गावोगावी म्हणते. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस कुठे मिळणार नाही. परंतु तू मेरी नहीं हो सकती तो किसी और की भी नहीं हो सकती असे म्हणणारी काळजी गावोगावी मिळते. चला वळूया मैदानाकडे. मला वाटतं 2 नंबरवर 3 नंबर मैदान क्रमांकावरती हाफ टाइम झालाय. एका संघाकडे 4 गुण तर एका संघाकडे 9 गुण म्हणजे 5 तब्बल 5 गुणांनी एक संघ आघाडीवरती आहे. तर 2 वरती संघ थांबलाय. बराच उशीर झालाय. मॅच थांबले. पंच सामना चालू करा. ओके को बॅक करा. जय बजरंग रोहा संघ सुद्धा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. खूप खूप आभार. खूप मोठ्या स्पर्धा आणि चांगलं सुंदर असं नियोजन. अग्रणी सेवा मंडळ रोहा तालुका. तर मला वाटतं या तालुक्यामध्ये 4 ग्रुप आहेत. एकमध्ये यशवंत 5 ग्रुप आहेत. यशवंत कार, रोड, महादेव कार, कुंभोशी, बिरवाडी कोकण असे 4 ग्रुप आणि खरोखरच 5 ग्रुप काय नियोजन देखील नजर न लागो असं नियोजन आणि एवढी मोठी 51,000 जय बजरंग रोहा संघाचा माघारी भेटू त्याला आपल्या नितेश पाटील एक वेगवान चढाई महादेव आपल्याला पाहायला मिळतं. सारखा सोपा आणि वाऱ्यासारखा वेगवान चढाई महाग आहे. नितेश पाटील मॅन फ्रॉम CPM धारावी. तर मैदान क्रमांक 1 वर तर सगळ्या रायगडचं वादळ म्हणायला हरकत आहे. परंतु आपल्याला पाहायला मिळतं. आवाज करू नका. आरडाओरड करू नका. फक्त टाळ्यांनी आपल्या खेळाडूला प्रतिसाद द्या. नक्कीच मात्र तेजस पडवळ जबाबदारी असेल आपल्या संघाला तारणार ठरेल की तर अशाने तारेल की मारेल पाहणं माझं रोमांचक असेल. लढाईची जबाबदारी दारोमदार पुन्हा एकदा सोपावली जाते ओमकार मेस्त्री याच्यावरती. तर मैदान क्रमांक 2 वरती अभेश रे कारण पारीस लढाईसाठी 5च एक समीकरण खोडवर लढाईची जर अवलंब केला तर मात्र नक्कीच रोखलं जाईल. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है मगर कोशिश भी ना करें तो गलत बात है. काय प्रयत्न चालले मित्रांनो मैदान क्रमांक 1 वरती. एकीकडे रायवाडी तर प्रतिस्पर्धी वादळ खारीक वाडा. आज सामना लागला मित्रांनो. रायवाडी आणि वादळ खारीकपाडा. अश्रू आणि घामाची चव मित्रांनो सारखीच असते खारट. अश्रू आणि घामाची चव सारखीच असते खारट. परंतु लढायचं आपण ठरवायचं आणि दोन्ही संघ काय लढतायत मैदान क्रमांक 1 वरती. पांडवादेवी रायवाडी तर प्रतिस्पर्धी वादळ खारीकपाडा.
पराश्मपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतन छत्रपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी जय शिव. धन्यवाद. आपल्याला मैदान क्रमांक 1 वर तिसऱ्या फेरीचा अर्थातच क्वार्टर फायनलचा होणारा पहिला सामना मैदान आपल्याकडे पहिला मुद्दा आहे. तर मैदान क्रमांक 3 वर हनुमान वाशी त्यांच्या काळाकडे उडवणे आपल्यासाठी हा पहिला मुद्दा. आमच्या मात्र एक जबरदस्त कंबात पाहायला मिळतोय. साथी प्रमाणे सांगितलं होतं की वादळ खारीक पाडा काय वादळाप्रमाणे वेळ होत आहे मित्र त्यांच्याकडे. यावेळेस मात्र हा एकटा एवढा खेळाडू मैदानामध्ये काय मित्रांनो घडेल आणि काय बिघडेल. कोणत्या क्षणी सामन्याचं पारडं जड होऊ शकतं आणि कोणाचंही पारडं मात्र झुकू शकतं. उद्या 4 नंबरवर पूर्णतः जबाबदारी असेल. विक्रम कुंभरकर सारखा एक जबरदस्त जबरदस्त सुंदरा सामना तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो हा रोहाचा रसिक वर्ग प्रचंड गर्दी आहे. अरे किती मिनिटं तर आली का नाही. लास्ट मिनिट जब जब किया है तूने अपने काबिलियत के विश्वास जब जब किया है तूने अपने काबिलियत के विश्वास तब तब रचा है तूने नया इतिहास. मगाशी पण आपण एक मॅच पाहिली होती. सामना पाहिला होता वाशी आणि मिडलाईन कर्जत. मला वाटते एकतर्फी सामना झाला होता. वाशी संघाने विजयश्री खेचून आणली होती. खरोखरच कबड्डी आहे. काय घडेल काय कोणी सांगू शकत नाही. काही घडू शकते. जिंकले ते हे जिंकलं.